नंतर मग आमच्या असं लक्षात आलं की बुवा यांच्यातर्फे जाण्यात आपल्याला खूप फायदा आहे. यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फक्त कसं जायचं ते ठरवा. मग आम्ही म्हणालो की आम्ही विमानाशिवाय प्रवास करणार नाही. त्यांनी आमचं जाण्या येण्याचं सगळं तिकीट आणि येताना थोडीशी अडचण होती म्हणून रेल्वेचं तिकीट, मुंबईहून आमचं मुंबई संभाजीनगर रेल्वेचं तिकीट हे त्यांनी आम्हाला सर्व काढून दिले. आमचा नेपाळमधील अनुभव, आम्ही रात्री काही अपरिहार्य कारणामुळे भारतातनं एअर इंडियाची सर्व्हिस त्या दिवशी विमान न आल्यामुळे लेट झाली. पण रात्री 1:30 वाजता त्यांनी कळवलेल्या तिथल्या एजंटच्या कॉन्टॅक्टचा माणूस आम्हाला गाडी घेऊन घ्यायला आला रात्री 1:30 वाजता. हेही थोडंसं कौतुकास्पद आहे. नाही तर परदेशामध्ये आमची खूप अडचण झाली असती. मग रात्री तो आम्हाला घेऊन आला. गाडी पाहिल्यावर आम्हाला वाटलं आमच्यासाठी ही गाडी आली, हा विश्वासच बसला नाही. टोयोटो हाईस 10 ते 12 सीटरची गाडी फक्त आणि फक्त आमच्या चौघांसाठी. पूर्ण टूरमध्ये 7 दिवस आमच्याच ताब्यात होती. नंतर त्यांचं आमचं पहिल्या रात्रीचा म्हणजे रात्री मुक्काम काठमांडूच्या अतिशय चांगल्या हॉटेलमध्ये. बेडवर गेल्या गेल्या झोप लागली. सकाळी उठून नाश्ता करून आम्ही चितवनसाठी प्रयाण केले. चितवनला जाताना मध्ये मनोकामना देवीचे मंदिर आहे. ते मंदिर एक शक्तिपीठापैकी एक आहे असं आम्हाला कळालं. त्यामुळे आम्ही तिथे गेलो, दर्शन घेतले आणि संध्याकाळी मुक्कामाला चितवन म्हणून तिथे त्या गावात गेलो. मनोकामना हे मंदिर जे हे खूप उंचावर आहे आणि तिथं रोपवेची व्यवस्था आहे. त्याच्यामुळं म्हणजे तिथं दर्शनाला जाण्यासाठी काही अडचण नाही आहे आणि व्यवस्थितपणे दर्शन होते. जास्त काही गर्दी जास्त नसते आणि आपण आरामामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतो. तिथलं जे देवीचं तर मंदिर खूप सुंदर आहेच आहे, पण त्याचा भोवतालचा जो परिसर आहे निसर्गरम्य आहे, ते इतकं म्हणजे मनमोहक आहे की आपण पाहतच राहावं असं. आणि नेमकं आपण ते हिमालयात गेल्यासारखं ते पूर्ण तिथलं सृष्टी सौंदर्यसुद्धा त्या रोपवेमधून जाताना पूर्ण आपल्याला दृष्टीस पडते आणि आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. प्रसन्न झालं आम्ही ते पाहून. आम्हाला खूप छान वाटलं आणि नंतर परत मनोकामना देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. चितवनला आम्ही संध्याकाळी 5:30-6ला पोहोचलो. जसं आता मुळे काकांनी सांगितल्याप्रमाणे मनोकामना देवीचं दर्शन घेऊन मग चितवनला गेल्यानंतर आम्ही रूममध्ये गेलो, फ्रेश झालो आणि त्या हॉटेलच्या मालकाचा मॅनेजरचा निरोप असा आला की तुम्हाला कल्चरल प्रोग्राम पाहायचा आहे का. आणि नुसतं लॉजवर लोळत बसण्यापेक्षा आम्ही रात्री कल्चरल प्रोग्राम पाहिला. तासभराचा तो प्रोग्राम. तर निरनिराळ्या त्यांनी त्यांच्या डान्सेस नंतर कलाकृती सादर केल्या, त्याचा आनंद घेतला. आल्यानंतर हॉटेलला जेवण तयार होतं, जेवण केलं आणि सरळ आम्ही झोपी गेलो. नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी सकाळी टूर ठरवला होता की जंगल सफारीचा. तर सकाळी आम्हाला नावेमधून बोटीमधून बसवले आणि पूर्ण त्या बोटीमधून चक्कर मारली. तिथं त्या बोटीमधून चक्कर मारताना त्या नदीमध्ये जलचर प्राणी असतात ते त्यांनी दाखवले आणि बरेचशा ठिकाणी मगरी वगैरे अशा काठावर येऊन बसलेल्या त्यांनी दाखवलेल्या आहे. नंतर बरेचसे म्हणजे वन्य प्राणी जे आहेत ते सुद्धा दृष्टीस पडले आमच्या. त्यांनी ते असं पूर्ण आम्हाला एक बोटीमध्ये पूर्ण चक्कर मारली. त्यानंतर आम्ही तुमचं हत्तीचं ब्रीडिंग पॉईंट जो आहे तिथे, तर ते लहान अगदी छोटा हत्तीपासून हत्तीनी एक हत्ती असं आम्हाला त्यांनी दाखवलं. हे सगळं आमचं सकाळी एक 9 ते 12 वाजेपर्यंत 3 तासामध्ये हा सगळा टूर आटोपला. 12:30ला आम्ही पुन्हा हॉटेलला आलो. दुपारचा लंच घेतला, थोडा आराम केला आणि दुपारी 2 वाजता आम्ही जंगल सफारीला निघालो. त्या जंगल सफारीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथं गेंडा दिसतो, एक शिंगी गेंडा. तर तो आम्हाला दृष्टीस पडला. एक शिंगी गेंडा आहे, नंतर बारशिंगी आहे, तुमचं मोर दिसले, मोर आहेत, हरणं आहेत, बरेचसे प्राणी वन्य प्राणी तिथं त्यांचं दर्शनही झालं. आणि व्यवस्थित आम्ही जंगल सफारी करून संध्याकाळी आपल्या लॉजवर आलो. नंतर परत फ्रेश झालो. फ्रेश होऊन नंतर मग परत त्या कल्चरल प्रोग्राम होता, त्याच्यासाठी परत आम्ही एक दुसरी टीम आलेली होती, त्यांच्याबरोबरही त्या कल्चरल प्रोग्रामला गेलो. पण कल्चरल प्रोग्राम तिथला इतका छान होता की तिथं जे शेतकरी किंवा कामगार वर्ग संध्याकाळी आल्यानंतर
कसे त्यांचे तिथले गावातले नृत्य आपल्याकडे जसे होतात तसे गावामध्ये जे कार्यक्रम चालतात ते त्यांनी दाखवले. संध्याकाळचे भजन कसे म्हणतात ते सुद्धा त्यांनी त्यांच्या कार्यक्रमात दाखवले. आणि तिथला जो त्यांचा जो नाच वगैरे असतो सांस्कृतिक कार्यक्रमामधला तो सुद्धा त्यांनी तिथं करून दाखवला आम्हाला. नंतर हा प्रोग्राम जवळपास 8:30-9पर्यंत चालला. आम्ही 8:30-9ला परत लॉजवर आलो, जेवण करून झोपी गेलो आणि दुसरे दिवशी मग पोखराकडे सकाळी 6ला प्रयाण करायचं ठरलं. त्याच्याप्रमाणे आम्ही सकाळी 6ला पोखराकडे निघालो. पोखराकडे निघाल्यानंतर मध्ये आम्हाला रस्त्यात असं सांगण्यात आलं की एक साईट, आता ते पटकन नाव आठवत नाही, ते साईट पाहिली. मग पोखराला आम्ही दुपारी 1-1:30च्या दरम्यान गेलो. तिथं रूमचा हॉटेलचा चार्ज घेतला. त्याच्यानंतर जेवणे केले. जेवणे केल्यानंतर मग आम्ही तिथे समोर एक लेक होतं, त्या लेकमध्ये बोटिंग केली. तो बोटिंगचा आनंद घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या बोटिंगचं आम्हाला वाटलं की आम्ही पैसे भरायचे आहेत. आम्ही काहीतरी 1300 का 1600 रुपये त्याचा रेट होता. मोठी बोट घेतली त्याचा, ते 1600 रुपये आम्ही भरायचे. पण आमचा ड्रायव्हर म्हणाला, हे तुम्ही भरायची गरज नाही, हे आमच्या कंपनीकडून तुम्हाला आहे म्हणे बोटिंग. त्यामुळं आम्हाला आनंद झाला, पण तो व्यक्त नाही करता आला ड्रायव्हरसमोर. कारण ड्रायव्हर म्हणाला, त्याला जर कळालं असतं की हे पैसे द्यायला तयार होते तर मग ते आम्हाला आनंद. पण ड्रायव्हरने अतिशय इमानदारीने सांगितलं. आज ड्रायव्हरसारखी माणसं देखील आम्हाला इमानदार भेटली, चांगली भेटली. मग संध्याकाळी आम्ही तिथे थोडंसं मंदिरात थोडंफार गेलो. तिथं काय फेमस, आम्ही लेकमध्ये जाताना एक त्या लेकच्या सेंटरला एक मंदिर आहे. तर त्याची कहाणी अशी होती की ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस ते मंदिर हे थोडं टिल्ट झालेलं आहे, वाकडं झालेलं त्यांनी आम्हाला दाखवलं, ती कललेलं आहे. आणि त्याचं सध्या रिनोव्हेशन वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला मंदिरात काही जाता आलं नाही. पण त्या मंदिराला आम्ही बाहेरूनच बोटीने चक्कर मारली आणि परत संध्याकाळी इकडं आपल्या लॉजवर आलो. लॉजवर आल्यानंतर मग संध्याकाळचं मार्केटिंग वगैरे बाजारामध्ये फिरलो. 8:30-9पर्यंत काय खरेदी वगैरे करायचे केली आणि नंतर मग लॉजवर जाऊन जेवण वगैरे करून आराम केला. आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं ड्रायव्हरनी की तुम्हाला इथं सनराईज पाहायचा आहे आणि सकाळी 5 वाजता रेडी राहा, मी तुम्हाला 5:15 वाजता पिकअप करेन. तर आम्हाला वाटलं सनराईज वगैरे ठीक आहे. पण आम्हाला आनंद याचा झाला की सनराईज जो आहे हिमालयातील अन्नपूर्णा रेंजमध्ये त्यांनी आम्हाला ते दाखवलं की सूर्यकिरणं कशी येतात. बर्फाच्छादित जे हिमालयातली डोंगर आहेत ती डोंगर कशी चमकतात, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये कशी चमकतात. आम्हाला वाटलं तिकडंच सूर्य निघतो काय की. तो म्हणाला तसं नाही, ह्या दिशेकडनं सूर्य हळूहळू उगवतो. उगवताना जी किरणं येतात त्या किरणामुळे हे डोंगर चमकतात. ॲक्च्युअल तो सूर्य जो उगवतो आपल्या एक थोडीफार आपण अपेक्षा करतो इकडनं उगवेल, पण तसं नसताना त्याने आम्हाला सांगितलं तुम्ही इकडं बघा, पटकन तुम्हाला सूर्य दिसेल म्हणे उगवताना, हळूहळू वर येताना. तोही आनंद आम्ही मस्तपैकी घेतला आणि त्याचे व्हिडिओ पण काढले, त्याचं शूटिंग केलं. आणि मग तिथून आम्ही वापस लॉजला आलो, हॉटेलला आलो. हॉटेलला आल्यानंतर आम्ही नाश्ता केला. नंतर नाश्ता पोटभर, तो म्हणे ड्रायव्हर म्हणे पोटभर करून घ्या, कारण की आपल्याला पुन्हा डायरेक्ट आज संध्याकाळी काठमांडूला वापस जायचं आहे. मग आम्ही रात्री काठमांडूला आलोत मुक्कामाला. मग तिथे जेवणे करून आम्ही झोपी गेलोत. आता दुसऱ्या दिवशीचा जो प्रोग्राम आहे तो आमच्या इंटरेस्टचा म्हणजे तिथलं लोकल काठमांडूच्या जवळ भक्तपूर म्हणून एक गाव आहे. त्या भक्तपूरच्या ह्याच्यामध्ये आपलं डोलेश्वर मंदिर आहे. हे बहुतेक खूपशा लोकांना माहिती नसावं असा एक अंदाज आहे. कारण की तुमचं केदारनाथचं अर्धलिंग आपण हिंदुस्थानात मानतो आणि त्याचा दुसरा जो पार्ट आहे, सेकंड पार्ट, हा डोलेश्वर म्हणून आहे. हे डोलेश्वर मंदिर जे आहे हे तिथल्या शंकराचार्यांनी, बद्रीनाथच्या शंकराचार्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. त्यांनी तसं परिपत्रक काढलं आहे की केदारनाथचा दुसरा पार्ट म्हणजे हे डोलेश्वरच आहे. पण खूपशा लोकांना माहीत नसल्यामुळे ते पशुपतीनाथचं दर्शन घेतात आणि आमचे 12 ज्योतिर्लिंग पूर्ण झाले असा एक समज आहे. पण बहुतेक तो तसा नाही आहे असं आम्हाला वाटलं.
आम्ही ती माहिती काढली आणि डोलेश्वरचं मंदिराचं दर्शन आम्हाला घडवून आणलं केवळ आणि केवळ आम्ही इझिगो आणि त्यांचे नेपाळचे कॉन्टॅक्ट यांच्यामुळेच शक्य झालं. नंतर हे सगळं तिथले लोकलचे दर्शन घेतले, बाकीचे त्यांनी आम्हाला दाखवले, 2-3 ते महाल दाखवला, भक्तपूरचा जुने राजे राजवाड्यांचा महाल दाखवला. सकाळी सकाळी आम्हाला त्या दिवशी डोलेश्वर जायच्या अगोदर एक झोपलेले बुद्धाची मूर्ती आहे ते दाखवलं, त्याचं दर्शन घेतलं आणि हे सगळं करून आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वापस हॉटेलला आलो. रात्रीचं जेवण घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे 27 तारखेला पोटभर नाश्ता करून मग ड्रायव्हरनी आम्हाला एअरपोर्टला सोडलं, काठमांडू एअरपोर्टला सोडल्यानंतर मग आम्ही आमच्या पुढील प्रवासासाठी हिंदुस्थानामध्ये म्हणजे भारतामध्ये आम्ही प्रयाण केले. भारतात आल्यानंतर आम्हाला थोडंसं टाईम लॅग, काठमांडूला आम्हाला विमान लेट झालं, 1 घंटा त्याला टेकऑफला परमिशन दिलीच नाही, कारण की तिथे डोमेस्टिक एअर जाम म्हणे काय ते जवळ डोमेस्टिक एअरपोर्ट होतं, तिथे विमानं सतत उतरत होती, त्यामुळे आम्हाला 1 तास थोडा लेट झाला आणि तो आम्ही इथून बुकिंग करतानाच गृहीत धरल्यामुळे आमची फजिती झाली नाही. आम्ही सरळ CSTला येऊन देवगिरी एक्सप्रेस पकडली आणि 28 तारखेला सकाळी औरंगाबाद आलो. महत्त्वाचं म्हणजे या पूर्ण दौऱ्यामध्ये आम्हाला हॉटेल, आम्ही फक्त पाहत होतो की ऐकत होतो 3 स्टार 5 स्टार हॉटेल, इतके चांगले हॉटेल मिळाले की आम्ही कल्पनाही करू शकलो नाही. म्हणजे आता टूर संपून आम्ही 28 तारखेला वापस आलो, तर टूर संपल्यानंतर आम्ही विचार करतो की यांना परवडतं कसं. हॉटेलला आम्ही जेव्हा सहज चौकशी केली की तुमच्या हॉटेल समजा आम्ही डायरेक्ट आलो तर रेंट काय राहील, 10,000 इंडियन करन्सी पर डे, आणि आम्ही 7 दिवस नेपाळमध्ये अशा हॉटेलमध्ये राहिलो. अतिशय इकॉनॉमिकल, एकदम सर्व्हिस सुंदर, कुठल्याही गोष्टीची तक्रारीला पण जागा नाही. आपण तक्रार जरी करायची म्हणलं तरी काहीही शक्य होत नाही, इतकी चांगली सेवा यांनी दिलेली आहे. उत्तरोत्तर यांची प्रगती अशीच हो, यांचा बिझनेस वाढो, यांना खूप छान अजून साईटच्या नवीन नवीन माहिती मिळो आणि मिळाल्यानंतर आमचे पुढचे टूर शक्यतो आम्ही इझिगो थ्रूच करू, हे आम्ही तुम्हाला इथं सांगू इच्छितो. आणि आमचा जो हा टूर आहे नेपाळचा काठमांडूचा, हा जो सक्सेस झाला आहे तो केवळ या इझी टूरमुळेच झाला. कारण यांनी आम्हाला इतक्या व्यवस्थितरित्या सगळे कनेक्शन्स करून दिले जाण्याचे येण्याचे की आम्हाला कुठेही त्रास झाला नाही. आणि त्यातल्या त्यात जर सगळं आजकाल जे आहे मुख्य राहण्याची व्यवस्था, जी राहण्याची व्यवस्था तर इतकी सुंदर होती की म्हणजे ते शब्दच नाही जातं तुम्हाला कसं सांगावं आणि काय नाही. आणि अतिशयोक्ती नाही आहे, कारण आम्ही स्वतः जाऊन आलेलो आहेत. आणि दुसरं काठमांडू किंवा नेपाळचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर तिथं कुठंही रस्त्यावर तुम्हाला घाण दिसणार नाही, इतकं स्वच्छ शहर आहे काठमांडू. आणि नेपाळचा पूर्ण एरियासुद्धा इतका स्वच्छ आहे की तुम्हाला कुठेही असं कोणी पान खाऊन चुकलेलं दिसणार नाही, कचरा दिसणार नाही, नंतर तुमच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या दिसणार नाहीत. इतकं स्वच्छ शहर आहे. तिथं तिथले माणसंसुद्धा जर कचरा दिसेल तर चालणारा रस्त्यावरचा माणूससुद्धा उचलून तो बाजूला त्या डब्यामध्ये टाकतो. इतकं सुंदर शहर आहे. तुम्ही एकदा जरूर नेपाळला जाऊन या आणि इझी टूरतर्फेच जा, कारण त्यांची जी व्यवस्था आहे ती आम्हाला इतकी आवडली आहे की आम्ही नेक्स्ट टाईमसुद्धा त्यांच्यातर्फेच जाणार आहेत. तरी आम्हाला कुठंही काही त्रास झाला नाही, ना तुमच्या राहण्याचा त्रास झाला, ना जाण्या येण्याचा नाही, काही नाही. आम्ही तिथं ज्यावेळेस एअरपोर्टवर उतरलो त्यावेळेस त्यांचा मनुष्य आमच्यासाठी तिथं हजर होता. भले आमचं आपलं प्लेन लेट झालं तरी त्यांनी तितके वेळ वाट पाहून अखेरला आम्हाला रात्री 1:30 वाजता त्यांनी बरोबर आपल्या ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणावर पोहोचवलं, त्या हॉटेलवर पोहोचवलं. तिथं मग मुक्काम करून आम्ही पुढचा प्रवास तर आपण ऐकलाच आहात. त्याच्यामुळं आमचा पूर्ण टूर जो आहे इझिगोतर्फे इतका छान झाला आहे की फार मस्त झाला, त्यात काहीच अडचण नाही आली आम्हाला. आता इझिगोला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा आमच्यातर्फे शुभेच्छा. आणि सर आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुद्धा इझिगोला कॉन्टॅक्ट करून पुढचं जो म्हणजे नेपाळ म्हणून नाही, त्यांचे जे प्रत्येक टूर जे आहेत ते त्यांचे इतके व्यवस्थितरित्या म्हणजे प्लॅन केलेले आहेत की म्हणजे आपणही विचार करू शकत नाही. जर आपल्याला एखादं ठिकाण माहीत नसेल तर ते सांगतात तुम्ही इथं जा तिथं जा, त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्याकडूनही माहिती मिळते
आणि जर आपल्याला जर कोणते ठिकाण माहीत असेल आणि त्यांना सांगितलं की आम्हाला इथं जायचं आहे, तर ते बरोबर आपल्याला मॅनेज करून देतात आणि आपली जो टूर कसा सक्सेस होईल याचा ते पूर्णपणे प्रयत्न करून आपल्याला ते पूर्ण त्याचा आराखडा देऊन आपलं ते सगळं बुकिंग करून देतात. आम्हाला याच्यामध्ये खास करून असं सांगा वाटतं, ठीक आहे इझी गोनी टूर आमचा सक्सेस केला, आम्ही त्यांना जे काय त्यांची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू होती ती सगळी दिली, पण आमचा टूर अतिशय चांगला व्हावा, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ह्याच्यासाठी खास करून प्रयत्न इथे औरंगाबाद ऑफिसचे श्री शरद कुमठेकर यांनी खूप प्रयत्न केले, खूप मदत केली. त्याबद्दल आम्ही स्पेशल त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर कुमठेकर सर, धन्यवाद.